दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकमध्ये विकास झालाय का? ग्रामीण भागात रस्त्यांची समस्या सोडवली का? पाण्याचे प्रश्न सोडवलेत का? अशा विविध मुद्द्यांवर दक्ष पोलीस न्यूज वृत्तवाहिनीनं आता थेट शेतकऱ्यांच्या दारात शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्याच तोंडी ऐका आणि उमेदवाराबद्दल काय बोलतात हे पहा। शेतकरी बांधवांच्या व्यथा। पहिले ते खाणारी येडी एवढी एवढी बाटली घ्यायची, 2 रोट्या खायच्या, कुत्र्यावर इंजनच्या मागे हिंडायचं। कोण हिंडेल? तो याडा असेल, तो शहाणा असेल, तो हिंडत नाही, याडा हिंडल। असे लोक आहे। आपल्या समाजाला आकलीचा पत्ता नाही। कोणाला काय करा, कोणाला काय मतदान करावं याची अक्कल पाहिजे माणसाला। मी का पैशाला नाही, एकटा पैसे खाईल अहो, एखाद्या उमेदवाराकडून 10-5 लाख रुपये खाईल, तो एकटा खाईल। पण देणारा बी उमेदवार याडा, तो एकट्याला त्याचं काल पण त्याच्या संग गरीब 4 जगतील, माझं नाव करून द्या ना एखाद्या गावात इकडचं असं करा। हाय का नाही, मला याचं उत्तर द्या। असं बाकी नाही काय म्हणायचं। निवडून आल्यावर नक्की शेवटी बघा, तुम्ही वर दगड फेकलाय, खाली कपाळे, तो वरून पडलो, डोक्यात पडलो, तो डोकं फुटतं, कंडही फुटतं, त्या पांडुरंगाची कृपा आहे। काय म्हणायचे? आता त्या बाबा लोकांनी त्यांचंच कार्य करायचं, तर तेजीला सोडून आणि ते आता मंत्र्यात उभे राहायला लागले। नांदूरवैद्य, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। माझं नाव रामदास भिकाजी पवार, नांदूरवैद्य। आणि आमच्या तिकडं असं आहे, आता सगळेच मंत्री आले, कोण काय झालं, आत्तापर्यंत असं करू सगळं केलं, पण शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही, शेतकऱ्याच्या खताला भाव वाढला, खत चुकून मकर भावांना खत येते आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव कुठे? जो आमच्याकडे जास्त करून दुधाचा धंदा आहे, दुधाला मार्केट नाही आहे, डीपीला मकर भाव आहे, तेव्हा शेतकऱ्यांना कसं काय जगायचं या कामाला? येणाऱ्या लोकसभेमध्ये अनेक उमेदवार आहेत, कुठल्या उमेदवाराला तुम्ही? अहो मी काय तो आज मी सांगतो का कुठल्या उमेदवार, आता लई खंडीवर उमेदवार झाले, पण प्रत्येक माणसाला योग्य दिसते त्याला मतदान करणार आहे। काय म्हणायचे? आता यांनी आतापर्यंत लय आश्वासन दिले, काय म्हणायचे, लय आश्वासन दिले। फडणवीसने एवढं सांगितलं होतं की एवढं करू, 1 रुपया 0 पॉईंट काय करणार फडणवीसला आजपर्यंत काय केलं? काहीच नाही केलं। आता तो आहे एक शिंदे, तो त्या फडणवीसच्या वंदुळीला पाणी पितो। काय म्हणायचं? स्वतः उभा राहिला असता तर त्याला मार्केट मिळालं असतं, तो लोकांच्या वंदुळीला पाणी पितो, त्याला काय मार्केट मिळणार आहे? पब्लिक आहे, पब्लिक सगळं दिसतंय, या जुन्या लोकांना कवर फिरायचं बुवा, यांनीच राजकारण खेळायचं, बाकीच्या लोकांनी आता आम्ही राजकारण करून या पोरांनी कवर राजकारण शिकायचं? हां बरोबर आहे, सगळं मला मान्य, मला वाचता येत नाही, पण मी बोलायला लय बोलतो पाट्याची पाट्या। गावकीच्या विकासासाठी कामं केले पाहिजे बुवा इथे, परत शेती विकासाला भाव चालना भेटली पाहिजे। आतापर्यंत सगळे उमेदवार आले, आश्वासन द्या, पण मग एका गोष्टी पूरक करते नाही। मग त्यांनी असं आमचं मत आहे का बाबा त्यांनी कार्य केलं पाहिजे, नवीन उमेदवार निवडून दिला पाहिजे। आता गाड्या इंडू राहिल्या, 10 वर्षात तो काय केलं? कावळा मार। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।